आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। नागपूर विमानतळावरून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूरसाठी आता थेट विमान सेवा सुरू करा। नितीन गडकरींची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे पत्रात मागणी। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचं रिकॉर्पोरेटिंग आता काम पूर्ण, तर नागपूर विमानतळ प्राधिकरण नवीन वेळापत्रकानुसार विमानसेवा देण्यास सज्ज। नाशिक पालिकेकडून 256 कोटींची विक्रमी घरपट्टी वसुली, पाणीपट्टीच्या स्वरूपात 45 कोटींची वसुली। घरपट्टी वसुलीमध्ये 11 कोटींची वाढ, तर पाणीपट्टी वसुलीमध्ये 7 कोटींची तूट। सोलापूरच्या करमाळ्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याला आता 140 कोटींचं कर्ज मंजूर। एनसीडीसीकडून मार्जिन मिनी लोन मंजूर। कोकणातील 3000 उद्योजकांना कर्ज मंजूर। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत हे कर्ज मंजूर झाल्याची माहिती। कोकणातील 4 जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांनी 100% उद्दिष्ट साध्य। ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा दुपारी नाही तर सकाळच्या सत्रातच भरणार। वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे आता ठाणे जिल्हा परिषदेचा वेळेत बदल करण्याचा निर्णय। कोकणातील जांभळे पुण्यातील आता बाजारात दाखल, तर जांभळांना 350 ते 400 रुपयांचा दर। येत्या 10 ते 15 दिवसात गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू होणार। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या बाभळसर खुर्द या गावामध्ये रुक्मिणी माता आणि हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रमामध्ये ज्ञानोबाराय पादुका दर्शन आणि गुलरिंगण सोहळा संपन्न। राजगड तालुक्यातल्या मार्गासनीमध्ये गावातील रस्त्यांसाठी तरुणांचं पंचायत समितीसमोर उपोषण। निधी मंजूर असून सुद्धा 2 वर्ष रस्ता न झाल्यामुळे राहुल रणखांबे या तरुणानं उपसलं उपोषणाचं हत्यार।